सुप्रिया सुळे आज मस्साजोगमध्ये येणार आहेत. जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आज सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या मस्साजोगमध्ये दाखल होणार आहेत. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, आज सुप्रिया सुळे आज तुमची कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी येत आहेत. काय नेमकं चर्चा होऊ शकते किंवा काय नेमकं भेटीकडे कसं बघता? जी घडलेली घटना आहे त्या घटनेची पार्श्वभूमी, ती घटना घडण्याच्या अगोदरच्या ज्या काही इथं घडलेल्या सगळ्या घटना आहेत आणि त्या घटना घडल्यानंतर पण पुढं काय काय घटना घडल्या, कुणाकुणाला धमकवलं गेलं, त्याच्यानंतर ते जे फरार आरोपी आहेत त्यांच्या मित्रांनी इथं काय कुठल्या गोष्टी केल्या किंवा हे कशा प्रकारे कायमचं बंद करता येईल, त्या संदर्भात आम्ही ताईंशी चर्चा करणार आहोत. जर आपण पाहिलं तर अगदी 70 दिवस आता पूर्ण होत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये. तुम्ही या तपास यंत्रणेवर समाधानी आहात का? कसं एकंदरीत आहे? तपास एवढंच म्हणेल मी की तपास योग्य दिशेनं जात आहे, तपास योग्य रीतीने चालू आहे. रिझल्ट येईपर्यंत बद्दल बोलणं हे आपल्याला व्यक्त होणं थोडं चुकीचं होईल, कारण का त्यांचं काम ते करत आहेत आणि आपण त्यांच्या अपेक्षित आहोत की तपास कुठल्या पद्धतीनं होतोय आणि कुठल्या पद्धतीनं पुढे जातोय. सुप्रियाताई ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तुम्ही काय प्रामुख्याने त्यांच्याकडे मागणी करणार आहेत किंवा काय नेमकं चर्चा असणार आहे तुमची? चर्चा जो घटनाक्रम आहे, जे स्थानिक पोलीस आहेत त्या स्थानिक पोलिसनं ज्या काही घटना अगोदर घडल्या त्यावेळेस कुठलीच कारवाई त्यांनी केलेली नाही. ही घटना घडल्यानंतर 4 FIR आहेत जे की जुन्या तारखेतले आहेत. मग ते जर पहिले केले असते तर अशा गंभीर घटना अजिबात घडल्या नसत्या. याला सर्वस्वी जबाबदार इथलं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे ते आहे. त्या संदर्भात प्रामुख्याने आम्ही त्यांना बोलणार आहोत. एकीकडे जर आपण पाहिले तर एक आरोपी अद्याप फरार आहे, तो आरोपी सापडत नाहीये. त्याबाबत तुम्ही SITची सातत्यानं भेट घेत असतात, तपास यंत्रणेची भेट घेत असतात. काय नेमकं तुम्हाला उत्तर दिलं जातं? आम्हाला ते सांगतात की तपास तर सगळीकडे चालू आहे, म्हणजे आपल्या राज्यात पण चालू आहे, राज्याबाहेर चालू आहे. पण एक संदेश असा गेलाय महाराष्ट्राला म्हणलं तरी हरकत नाही की हे आरोपी किती सराईत आहेत आणि हे सगळी घटना घडण्यामागून अजून एक तुम्हाला त्याचा सार्थ म्हणजे काय म्हणतात त्याला, एक सारांश निघतो त्याच्यातनं. ही या लोकांची पहिली घटना नाही. ही सर्रास जसं आपण चहा पाणी नाश्ता करतो किंवा जसं आपण एखाद्या शिवी देतो रागात, त्या पद्धतीने हे खून, खंडणी, अपहरण, हाफमर्डर, दरोडे अशा पद्धतीने ही सगळी टीम आहे ती कार्यरत आहे. यावर जे इथले राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी, त्यांची पाठीराखण करणाऱ्यांनी का एवढ्या दिवस त्यांना एवढी अराजकता माजवताना का त्यांना कुठं पायबंद केलं नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर काल ग्रामस्थांसोबत आपली बैठक देखील झालेली आहे. प्रामुख्यानं ग्रामस्थाची मागणी काय आहे आणि काय नेमकं देशमुख कुटुंबाची मागणी असते? त्या फरार जो आरोपी आहे त्याला जेरबंद करा, कारण का त्याला जेरबंद करेपर्यंत अजून काही ज्या घटना घडता आहेत. एक हाफमर्डर झाला आता, अशोक मोहिते नावाचे तरनळीचे एक युवक आहेत. विशेष म्हणजे ते होमगार्ड आहेत. त्या होमगार्डला कोयत्याने मारहाण करण्यात आली. ते सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे 4 दिवस बेशुद्ध होते. त्यांना 9व्या दिवशी 10व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज झाला. आम्ही गेलो होतो भेटायला डिस्चार्जच्या दिवशी. तर अशा घटना हे सगळे एवढे गंभीर गुन्हे तरी होत आहेत किंवा समजा हे अजूनही हे लोक ह्यांचे समर्थक आरोपी ज्यावेळेस सुनावणीला येतात त्यावेळेस त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी आणि आम्हाला भीतियुक्त वातावरणामध्ये कसं आणता येईल याच्यासाठी त्या कोर्टाच्या दारात, पोलीस स्टेशनच्या दारात प्रामुख्यानं आलेले असतात आणि ते स्टेटस ठेवतात आरोपीचे. आरोपी हे सगळे जेरबंद आहेत, आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे, तर हे स्टेटस ठेवतात. तर ह्यांचं जे पुढचं विजन आहे, पुढं जे ते काय त्यांना संदेश द्यायचा आहे ते असं आहे की हे सगळं योग्य आहे, असं त्यांचा हेतू आहे किंवा हेतू असावा असं मला म्हणायचं आहे. तुम्ही याबाबत पोलिसांना कल्पना दिली का? तशी तक्रार काय दिली का? आम्ही लेखी तक्रार पण दिली आणि वेळोवेळी आम्हाला जे काही सांगितलंय, SP साहेबांना सांगितलं की डायरेक्ट आम्हाला या संदर्भात माहिती कळवा. त्या संदर्भात आम्ही माहिती त्यांना कळवत आहोत. मग काय कारवाई होते त्याच्यावर हे आम्हाला ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस ते सांगतात आणि त्याच्यावर नक्की कारवाई होते. कारण का समाज घटकातील बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत की हे सगळं जातीपातीचं राजकारण घुसवायचा प्रयत्न करतात, सगळी अराजकता माजवतात
हे गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळ्यांना असताना देखील त्याच्यावरच समर्थन करतात. अशा गोष्टी आम्ही वारंवार त्यांना सांगत राहतो. एकीकडे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा देखील इशारा दिल्याची समोर आलेले आहे. कसं आता नेमकं तुमची प्रामुख्याने थेट मागणी काय आहे? मुख्यमंत्र्याला तुम्ही एक वेळेस भेटला होता, त्यानंतर पुन्हा तुमची भेट झाली का? सकारात्मक काही चर्चा वगैरे काय? नाही, मुख्यमंत्र्यांना भेट झाली ना त्यावेळेस जी झाली त्याच्यानंतर आम्ही ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट OSDच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो. आम्हाला ह्याच्यामध्ये हा तपास एवढा मोठा आहे आणि गुन्हेगारीचं हे जाळं एवढं मोठं आहे की कुठल्याच एका माणसाला भार न देता सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, सामाजिक संघटनेतील जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, गावकरी आहेत, यांची सगळ्यांची एक भूमिका आहे. विविध प्रकारची कामं सगळे गावकरी मिळून सगळ्या संघटना मिळून लोकप्रतिनिधी मिळून करत आहेत. आम्ही प्रत्येकाला जी काही त्यांना जिम्मेदारी घेता येईल ती आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय आणि न्यायाच्या या भूमिकेमध्ये न्यायाच्या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत करत आहोत.